नमस्कार सगळ्यांना. मी श्रद्धा पुन्हा एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. तर कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आजची रेसिपी अशी खमंग आणि मस्त अशी टेस्टी आहे आणि सगळ्याला आवडणार आणि नक्की तुम्ही हे करून बघा आणि हेल्दी आहे. तर इथे मी कद्दू खिसून घेतलेला आणि माझ्या मुलांनी त्याला हार्ट शेप दिलेला, त्यामुळे तो मी तसाच ठेवला आहे. आणि इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडीशी हळद आहे, ओवा आहे, जिरे आहेत, लसूण आहे, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर. आता इथे आपण कोथिंबीर अशी बारीक करून घेऊया आणि छान हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला लसूण जे आपण घेतला आहे तो कुटून घ्यायचा आणि मोठा मोठाच कुटायचा आपल्याला. त्यामुळे बघू शकता तुम्ही इथे. आणि मग त्यामध्ये तुम्ही आता जिरे आणि ओवा तुम्ही सगळं मिक्स करून घ्यायचं. जिरे, ओवा आणि लसूण हे एकत्र वाटून घ्यायचं. पूड नाही केली तरी चालेल, पूड नाही घातली, दातात आलेले छान लागतात जिरे आणि ओवा, त्यामुळे लसणासोबत छान असे कुटून घ्यायचे. तर आता आपण कुटून घेऊयात आणि छान अशी बारीक नाही करणार, थोडेसे मोठे मोठे असे दाणे ठेवायचे त्यामध्ये. बघू शकता आता इथे छान असं आपण कुटून घेतलेलं आहे आणि हेल्दी आहे, पटकन होते, मुलांनाही आवडेल अशी रेसिपी आहे. घरी सगळेच खातील, प्रत्येकाच्या आवडीची रेसिपी असते. आणि धपाटे म्हणलं की आपण प्रवासात नेतो, त्यासाठी अजिबात पाणीही नाही लागत. कद्दू जो आपण खिसतो त्याला खूप सारं पाणी सुटत जातं, त्यामध्येच तुम्ही पीठ छान असं तिंबू शकता. तर इथे बघू शकता मी सगळं एकत्र करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहे. तर असं आपण जशी चव असते आपली त्यानुसारच आपण मीठ टाकून घ्यायचं. आणि इथे मी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ टाकून घेते. तुम्ही इथे डाळीचं पीठ पण ॲड करू शकता, पण मी नाही केलं. तर बघू शकता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं. धपाटे 2 प्रकारचे असतात. मी लाटून केलेत आणि थापटून पण आपण कपड्यावरती थापटून पण आपण करू शकतो. थोडासा आवाज थोडासा हे होतो आहे, समजून घ्या प्लीज. आणि आता बघू शकता खूप छान आपण आता असं मळून घेतलं आहे. अजिबात थोडंही पाणी अजिबात मी नाही वापरले, होतं त्याच ह्याच्यामध्ये मी पीठ तिंबून घेतलं आहे. आणि आता थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं त्यावरती. कोथिंबीर भरपूर घालायची. कद्दू असलेला अख्खा एक कद्दू असतो, आपण तो पूर्ण वापरायचा, म्हणजे अजिबात पाणी नाही लागत. तर असं एकजीव करून आपण घेऊयात. आता आपण लाटायला घेऊया धपाटे. तर इथे मी कोरडं पीठ लावून घेतलं आहे गव्हाचं. तुम्ही ह्याऐवजी तुम्ही थापटूनही हेच पद्धतीमध्ये थापटूनही धपाटे करू शकता. आपण तीही एका दिवशी रेसिपी बघूयात आणि तुम्हाला नवीन अशी कोणती रेसिपी पाहायला आवडेल तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि बघत चला रेसिपी आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा मग. आणि बघू शकता आता आपण लागेल असं कोरडं पीठ लावून घ्यायचं. आणि कसं होतं खाली चिटकतं म्हणून काय करतो आपण, कोणी कॅरीबॅगवरती लाटतं तर कपड्यावरती लाटतं, तर मी खालीच लाटले आणि हे बरं पडतं. छोटे छोटे करायचे असलं की आपल्याला खाली लाटू शकतो आपण. तर हे थोडंसं चिपकले जातात, त्यामुळे थोडंसं पीठ लागतं ह्याला. पण जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा हे पीठ अजिबात आपल्याला खातेवेळेस नाही लागत. त्यामुळे तुम्ही पीठ व्यवस्थित टाकून मग लाटू शकता, म्हणजे चिपकली नाही जाणार, खाली चिटकणार नाही. आता आपण छान असं तेल लावून घेऊया आणि मध्ये विसरायचं नाही की मध्ये होल करायचे. धपाट्याला कंपल्सरी असतं की मध्ये होल केला जातो, छान सेकले जातात. त्यामुळे आता इथे मी तवा तापत ठेवलेला आणि त्यावरती असं तेल टाकून घेतलं आहे. बघू शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता, पण मी तेल टाकलं आहे. तर बघू शकता आपण छान असं आता खमंग असं भाजून घ्यायचं. खरपूस कडक हवे असतील तर थोडंसं मध्यम आचेवरती भाजायचे
आणि पटकन काढायचे असतील तर थोडं हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे आपण. हे अशा प्रकारे छान असे आपल्याला शेकून घ्यायचे. आणि अशीच्या अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना खायला द्या. आणि रोल आपण टिफिनमध्ये देऊ शकतो मुलांना. घरी पटकन जर पाहुणे आले तर नाश्त्याला काय बनवायचं, आपण नेहमी पोहे, उपमा वगैरे बनवतो किंवा दुसरंही काहीतरी स्नॅक्ससाठी बनवतो. पण हे हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की पाहुणे आल्यावरतीही तुम्ही देऊ शकता. तर बघू शकता आपले इथे धपाटे तयार झालेले आहेत आणि खूप मस्त लागत होते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि आपले व्हिडिओ नक्की पाहत चला. तर आता इथे मी कांदा वगैरे लावलेला आहे. तुम्ही दही असेल, दहीसोबत खाऊ शकता. लोणचं असतं आपलं घरी, ते खाऊ शकता. इथे मी आंब्याचं लोणचं लावलं आहे आणि खूप मस्त आणि अशी टेस्टी रेसिपी आहे. तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि धन्यवाद. तोपर्यंत बाय.